एखाद्या व्यक्तीचे बोलणे अवतरण चिन्हात दिसेल, तुम्हाला थोडं क्लिअर दिसेल. मी सांगतोय त्या पद्धतीने लिहा. दिसत नसेल तर. थोडासा नेटवर्कचा प्रॉब्लेम असू शकतो, त्यामुळे ते क्लिअरिटी दिसत नाही. ठीक आहे. पहिला पॉईंट लिहा, डायरेक्ट स्पीच. राईट डाऊन डायरेक्ट स्पीच. आवाज येतोय ना तुम्हाला? पहिला पॉईंट लिहा, डायरेक्ट स्पीच. डॅश एखाद्या व्यक्तीचे बोलणे अवतरण चिन्हात जसेच्या तसे लिहिणे यास प्रत्यक्ष कथन म्हणतात. क्वालिटी इन्क्रीजेस आहे आपली. ॲक्च्युली नेटवर्क इश्यू असेल. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. जर क्लिअर तुम्हाला दिसत नसेल तर मी सांगतो आहे. बघा, एखाद्या व्यक्तीचे बोलणे अवतरण चिन्हात जशीच्या तसे लिहिणे यास प्रत्यक्ष कथन असे म्हणतात. एक्झाम्पलमध्ये लिहा. उदाहरणार्थ, केदार सेड, कॉमा इंटू डबल इन्व्हर्टेड कॉमा, आय एम गोइंग टू स्कूल. केदार सेड, कॉमा इंटू डबल इन्व्हर्टेड कॉमा, आय एम गोइंग टू स्कूल. हे झालं डायरेक्ट स्पीचचं वाक्य. हेच वाक्य आपल्याला इनडायरेक्टमध्ये लिहायचं असेल तर आपण पहिले बघूया इनडायरेक्ट स्पीच म्हणजे काय. खाली लिहा. सेकंड, इनडायरेक्ट स्पीच. इनडायरेक्ट स्पीच एखाद्या व्यक्तीचे बोलणे आपल्या शब्दात तिसऱ्या व्यक्तीला सांगणे यास अप्रत्यक्ष कथन म्हणतात. इनडायरेक्ट स्पीचमध्ये अप्रत्यक्ष कथन म्हणजे त्यामध्ये लिहा, एखाद्या व्यक्तीचे बोलणे आपल्या शब्दात तिसऱ्या व्यक्तीला सांगणे यास अप्रत्यक्ष कथन म्हणतात. एखाद्या व्यक्तीचे बोलणे आपल्या शब्दात तिसऱ्या व्यक्तीला सांगणे यास अप्रत्यक्ष कथन म्हणतात. आता वरचंच वाक्य एक्झाम्पलमध्ये जे दिलेलं आहे तेच आपल्याला इनडायरेक्ट स्पीचमध्ये लिहायचं आहे आणि त्यामुळे त्याचं एक्झाम्पल लिहा. केदार सेड दॅट ही वॉज गोइंग टू स्कूल. केदार सेड दॅट ही वॉज गोइंग टू स्कूल. पुन्हा तुम्हाला ते दाखवतं. केदार सेड दॅट ही वॉज गोइंग टू स्कूल. ठीक आहे. केदार सेड दॅट ही वॉज गोइंग टू स्कूल. आता दोन्ही वाक्यांमध्ये काय फरक आहे ते बघा. पहिलं वाक्य प्रत्यक्ष कथन लिहिताना पहिलं वाक्य हे दोन पार्टमध्ये लिहिलं गेलेलं आहे. पहिला पार्ट आहे केदार सेड आणि दुसरा पार्ट आहे आय एम गोइंग टू स्कूल. पहिल्या पार्टला रिपोर्टिंग व्हर्ब असे म्हणतात, रिपोर्टेड व्हर्ब असे म्हणतात आणि दुसऱ्या पार्टला रिपोर्टेड स्पीच. जे इन्व्हर्टेड कॉमामध्ये आहे ते रिपोर्टेड स्पीच आहे आणि इन्व्हर्टेड कॉमाच्या बाहेर जे आहे ते रिपोर्टिंग व्हर्ब आहे. असे रिपोर्टिंग व्हर्ब आणि रिपोर्टेड स्पीच हे दोन्ही गोष्टी या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्याव्या लागतील. म्हणून डायरेक्टचं इनडायरेक्टमध्ये करत असताना काय बदल होतो तो आपल्याला पाहायचा आहे. केदार सेड कॉमा इंटू डबल इन्व्हर्टेड कॉमा आय एम गोइंग टू स्कूल हे डायरेक्ट स्पीचचं वाक्य आहे. म्हणजेच एखाद्या व्यक्तीचं बोलणं जसेच्या तसे आपण तिसऱ्या व्यक्तीला सांगितलेलं आहे. त्यामध्ये कोणताही बदल केलेला नाही. केदार म्हणाला, मी शाळेमध्ये जात आहे. परंतु इनडायरेक्टमध्ये तेच वाक्य आपण पाहिलं. केदार सेड दॅट ही वॉज गोइंग टू स्कूल. केदार म्हणाला,
की तो शाळेत जात होता. म्हणजेच ह्या वाक्यामध्ये काय काय बदल झालेला आहे? पहिली गोष्ट रिपोर्टिंग व्हर्ब आणि रिपोर्टेड स्पीच यांना जोडण्यासाठी या ठिकाणी मुख्य शब्द आपण दॅट हा घेतलेला आहे. या ठिकाणी कॉमा नाही आहे. या ठिकाणी चुकून कॉम्प्युटर मिस्टेक आहे. त्या ठिकाणी कॉमा दिलेला आहे दॅट. या ठिकाणी कॉमा नाही आहे. केदार सेड दॅट ही वॉज गोइंग टू स्कूल. आयच्या ऐवजी आपण काय घेतलं या ठिकाणी? ही घेतलेलं आहे. आणि ॲमच्या ऐवजी वॉज. गोइंग टू स्कूल टेन्सचा जो काळ आहे गोइंगचा तो प्रेझेंट पार्टिसिपल आहे, ते तसंच आपण घेतलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी आपण दोन्ही वाक्य जोडण्यासाठी रिपोर्टेड व्हर्ब आणि रिपोर्टेड स्पीच जोडण्यासाठी दॅट हा शब्द वापरलेला आहे. म्हणजे या ठिकाणी डायरेक्ट वाक्याचं इनडायरेक्ट करताना दॅट हा शब्द दोन्ही क्रियापद जोडताना वापरावा लागतो. ठीक आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी प्रोनाऊनमध्ये बदल झाला. प्रोनाऊन म्हणजे काय ते आपण शिकलेलो आहोत. या ठिकाणी प्रोनाऊनमध्ये बदल झाला आणि प्रोनाऊनमध्ये काय बदल झाला आहे तो आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. प्रोनाऊनमध्ये आयच्या ऐवजी काय घेतलं? ही घेतलेलं आहे. त्यामुळे या ठिकाणी प्रोनाऊनमध्ये पण बदल झालेला आहे. प्रोनाऊनमध्ये बदल झाला. त्यानंतर दोन वाक्य जोडण्यासाठी दॅट हा शब्द वापरला गेला. त्यानंतर पुन्हा ॲमच्या ऐवजी काय घेतलं? वॉज. म्हणजे आय एम गोइंग टू स्कूल हे वाक्य प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं आहे. तर त्याचं इनडायरेक्ट स्पीचमध्ये रूपांतर करताना मात्र त्याचा बदल पास्ट कंटिन्युअस टेन्समध्ये झालेला आहे. आणि अशा प्रकारे डायरेक्ट स्पीचचं इनडायरेक्ट स्पीचमध्ये रूपांतर करताना ठराविक कोणते महत्त्वाचे बदल आहेत ते आपल्याला आता मी सांगितलेले आहेत. म्हणून हे बदल पहिले लक्षात घ्यायचं आहे आपण. हे बदल लक्षात घेतल्यानंतर आपल्याला आता जे डायरेक्ट स्पीचची वाक्य आहेत ही इनडायरेक्ट करताना एकूण 4 वाक्यामध्ये 4 प्रकारच्या वाक्यामध्ये आपल्याला ते बदलावे लागतात. मग 4 प्रकारचे वाक्य कोणते आहेत? देअर आर 4 टाइप्स ऑफ सेंटेन्सेस. मी तुम्हाला अगोदर पण सांगितलेले आहे. वाक्याचे एकूण 4 प्रकार आहेत. कोण सांगतं? मेसेज बॉक्समध्ये टाइप करून सांगू शकतात. काइंड्स ऑफ सेंटेन्सेस और टाइप ऑफ सेंटेन्सेस. हाऊ मेनी टाइप्स ऑफ सेंटेन्सेस आर देअर इन इंग्लिश? 33 विद्यार्थी जॉईन आहेत. तुम्ही तुमच्या चॅट बॉक्समध्ये लिहा टाइप ऑफ सेंटेन्सेस किती आहेत. हाऊ मेनी टाइप्स ऑफ सेंटेन्सेस आर देअर इन इंग्लिश? 4. व्हेरी गुड. कराडे. नाईस. तर 4 प्रकार आहेत वाक्याचे. कोणते? व्हॉट आर दे? ते 4ही प्रकार कोणते आहेत? पहिला प्रकार येस, एनीबडी फ्रॉम यू? ते आपण लिहून सुद्धा घेतले वाक्याचे 4 प्रकार. तर पहिला प्रकार आहे असर्टिव्ह सेंटेन्स. माहित नाही, ठीक आहे. असर्टिव्ह सेंटेन्स, इंट्रॅगेटिव्ह सेंटेन्स, सिंपल नाही. सिंपल या ठिकाणी वेगळा आहे. असर्टिव्ह, इंट्रॅगेटिव्ह, इम्पेरेटिव्ह अँड एक्सक्लेमेटरी असे 4 प्रकार आहेत. तर हे 4ही प्रकारामध्ये आपल्याला या डायरेक्ट वाक्याचं इनडायरेक्टमध्ये रूपांतर करावं लागतं. तर अशा प्रकारे हे 4 प्रकाराचे डायरेक्टमधून इनडायरेक्ट करताना कोणते बदल करायचे आहेत त्याचे पूर्वज्ञान आपण म्हणतो. कोणकोणती माहिती तुम्हाला अगोदर असली पाहिजे हे सर्व आपण पाहणार आहोत. आता तुम्ही हे दोन्ही भाग लिहून घेतले असेल, डायरेक्ट स्पीच म्हणजे काय आणि इनडायरेक्ट स्पीच म्हणजे काय, हे दोन्ही पॉईंट्स तुम्ही लिहून घेतलेले आहेत. आता पुढचा पॉईंट्स लिहा. जे काही तुम्हाला प्रिव्हियस नॉलेज हवं असायला पाहिजे ते तुम्ही या ठिकाणी तुम्हाला ते सांगितलं जाईल. लिहा. नेक्स्ट पॉईंट, डायरेक्टचे इनडायरेक्ट करताना खालील बदल लक्षात घ्यावेत. डायरेक्टचे इनडायरेक्ट करताना खालील बदल लक्षात घ्यावेत.
लिहा तिसरा पॉईंट, डायरेक्टचे इनडायरेक्ट करताना खालील बदल लक्षात घ्यावे. 1. प्रोनाऊन, सर्वनामातील बदल. सर्वनामातील बदल 2 कॉलम करायचं आहे. वहीच्या पेजवर 2 कॉलम करायचे दोन्ही बाजूला. एकामध्ये डायरेक्ट स्पीच आणि दुसऱ्यामध्ये इनडायरेक्ट स्पीच असे 2 भाग लिहायचे आहे. म्हणजे डायरेक्ट स्पीचच्या वाक्यामध्ये दिलेले प्रोनाउन्स आल्यास त्याऐवजी इनडायरेक्ट स्पीचच्या वाक्यामध्ये कोणते प्रोनाउन लिहायचे ते या ठिकाणी दिलेले आहेत. तर लिहा त्याच्यामध्ये डायरेक्टमध्ये आय, डायरेक्ट स्पीचमध्ये जर वाक्यामध्ये आय आलेला असेल तर इनडायरेक्ट बनवताना आयचा काय होतो, ही किंवा शी अकॉर्डिंग टू द जेंडर. ही किंवा शी. 2 टेबल बनवा. एका टेबलमध्ये डायरेक्ट स्पीच किंवा डायरेक्ट सेंटेन्स डायरेक्ट लिहा आणि दुसऱ्यामध्ये इनडायरेक्ट. डायरेक्टमध्ये आय, इनडायरेक्टमध्ये ही किंवा शी. म्हणजे आय असेल तर त्याचं इनडायरेक्टमध्ये रूपांतर करताना ही किंवा शी होते. त्यानंतर वी असेल, जर प्रोनाउन वी असेल डायरेक्ट वाक्यात तर वीचा इनडायरेक्टमध्ये रूपांतर करताना दे होईल. यू असेल, एकवचन यू असेल तर त्याऐवजी एकवचनाऐवजी इनडायरेक्टमध्ये ही किंवा शी येईल आणि अनेक वचन यू असेल तर त्याऐवजी दे. त्यानंतर डायरेक्ट वाक्यात जर मी असेल तर इनडायरेक्टमध्ये त्याचं करताना मीचं हिम होईल, हिम किंवा हर. मायचं हीच किंवा हर, माय डायरेक्टमध्ये आणि इनडायरेक्टमध्ये हीच किंवा हर. त्यानंतर युअर, एकवचन युअर असेल, सर्व विद्यार्थ्यांनी लिहून घ्या, जे नंतर विद्यार्थी जॉईन झालेले आहेत त्यांनी पण लिहून घ्या. एकवचनमध्ये यू असेल तर इनडायरेक्टमध्ये ते हीज किंवा हर होईल. युअरचं हीज किंवा हर. अनेक वचन युअरचं देअर होईल. त्यानंतर अवर, ओ यू आर, अवरचं सुद्धा देअर, THEIR. त्यानंतर अस, US, असचं देम होईल आणि लेटेस्टचं शुड. ओके. आता नेक्स्ट आहे टू बीची रूपे सहाय्यकारी क्रियापदात होणारे बदल. आता आपण पहिले बघितलं प्रोनाउनमध्ये होणारे बदल. आता टू बीची रूपांमध्ये होणारे बदल, डायरेक्ट इनडायरेक्ट, हा दुसरा टेबल तुम्हाला बनवायचा आहे. दुसऱ्या टेबलमध्ये टू बीची जी रूपे सहाय्यकारी क्रियापदात आपण घेतो आहे त्याच्यामध्ये होणारे बदल आपण पाहणार आहोत. आता टू बीची रूपामध्ये होणारा बदल कुठला आहे तर चौथ्या पॉईंटमध्ये 2 टेबल करायचे आहेत. याच्या एकामध्ये डायरेक्ट स्पीच लिहायचं, दुसऱ्यामध्ये इनडायरेक्ट लिहायचं. ठीक आहे. 2 टेबल केल्यानंतर वरती टायटल याला द्यायचं आहे टू बीची रूपे सहाय्यकारी क्रियापदात होणारे बदल. पहिले आपण प्रोनाउनमध्ये होणारे बदल बघितले. आता सहाय्यकारी क्रियापदामध्ये काय बदल होतात ते बघायचं आहे. जसं आपण या ठिकाणी पहिल्या वाक्यामध्ये एम ऐवजी वाज वापरलं, त्याचप्रमाणे सहाय्यकारी क्रियापदामध्ये कोणते बदल होतात असे 2 बॉक्स करून तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचे. पहिल्यामध्ये लिहा डायरेक्ट स्पीचमध्ये पहिलं एम किंवा इज जर असेल डायरेक्टमध्ये तर त्याचं इनडायरेक्टमध्ये करताना काय होईल, वॉज. एम इजचं वॉज होईल. तुम्हाला स्क्रीनवर ते मी दाखवतो आहे. ठीक आहे. एम इज असेल तर त्या ठिकाणी वॉज होईल. आर असेल तर त्या ठिकाणी वेअर. शॉल असेल तर शुड. मे, माइट,
will, would, can, could, हॅव, हॅज असेल तर त्याचं हॅडमध्ये हॅड होईल. डायरेक्ट स्पीचमध्ये हॅव, हॅज असेल तर त्याचं इनडायरेक्टमध्ये हॅड होईल. हे लिहून घेतल्यानंतर लगेच मला याचं व्हॉट्सअपला फोटोकॉपी पाठवायचे. किती विद्यार्थ्यांनी नोट डाऊन करून घेतलेलं आहे. सगळ्यांना समजतंय ना? रिप्लाय मी. आता हा पुढचा जो टॉपिक आहे तो म्हणजे 5वा इतर शब्दात होणारे बदल. हा जो टॉपिक आहे पुढचा तो म्हणजे इतर शब्दात होणारे बदल. हे बघा, 5वा पॉईंट्स आहे इतर शब्दात होणारे बदल. आपण जसं प्रोनाऊनमध्ये होणारे बदल पाहिलेत, ऑक्झिलरीज व्हर्बमध्ये होणारे बदल पाहिलेत. आता इतर शब्दामध्ये होणारे बदल, जे इतर शब्द या ठिकाणी वापरले जातात त्याच्यामध्ये काय बदल होतो ते आपण या ठिकाणी पाहूया. त्याच्यामध्ये इतर शब्दात होणारे बदल डायरेक्ट आणि इनडायरेक्ट पुन्हा 2 टेबल बनवायचे आहेत. त्याचप्रमाणे आपण अगोदर बनवून घेतले त्याप्रमाणे. याच्यामध्ये डायरेक्ट आणि इनडायरेक्ट म्हणजे डायरेक्ट वाक्यामध्ये जर धिस आलेला असेल तर इनडायरेक्टमध्ये तो धिसचा दॅट होतो. हे नंतर नियम आपल्याला ज्यावेळेस आपण डायरेक्ट वाक्याचं इनडायरेक्ट वाक्य बनवू त्यावेळेस ह्या सर्व शब्दांची आपल्याला गरज पडणार आहे. त्यामुळे इतर शब्दात होणारे बदल लिहून घ्या. त्याच्यामध्ये डायरेक्टमध्ये धिस असेल तर इनडायरेक्टमध्ये दॅट होईल. सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. ते रेड कलरचं बटन सबस्क्राईबचं आहे ते सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजेच तुम्हाला नेक्स्ट लेक्चरच्या वेळेस ज्यावेळेस मी टाईम सेट करेल त्यावेळेस तुमचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील. आज आपण पुढे ब्लॅकबोर्डच्या माध्यमातून सुद्धा आपण क्लास चालू करणार आहोत. त्यामुळे सर्वांनी सबस्क्राईब करा अगोदर चॅनल. धिस, दॅट इतर शब्दामध्ये होणारा बदल काय? धिस आणि इनडायरेक्टमध्ये दॅट. दीज असेल तर इनडायरेक्टमध्ये तो दोज होईल. हिअर असेल तर इनडायरेक्टमध्ये देअर. टुडे असेल तर इनडायरेक्टमध्ये दॅट डे होईल. टुमारो असेल डायरेक्ट वाक्यामध्ये तर इनडायरेक्ट बनवताना त्याचं द नेक्स्ट डे. येस्टरडे असेल डायरेक्ट वाक्यात तर इनडायरेक्टमध्ये द डे बिफोर. टुनाईटचं दॅट नाईट. लास्ट नाईटचं द प्रिव्हियस नाईट. हे सर्व शब्दार्थ तुमचे पाठांतर असले पाहिजे. आता तुम्हाला हे लिहून घेतल्यानंतर आजचा अभ्यास तुमचा तोच आहे. आज तुम्हाला हे संपूर्ण शब्दार्थ पाठांतर करायचे आहेत. कदाचित जर आपण बुधवारी पुन्हा तास घेतला तर तेव्हा ही पूर्णपणे रिव्हिजन तुमची घेतली जाईल. लास्ट नाईट द प्रिव्हियस नाईट. कम असेल तर कमचं गो. ॲगो बिफोर. एट देन. सावकाशपणे सर्व शब्द लिहून घ्या. जस्ट देन. एट आणि जस्ट सारखेच आहेत. जस्ट देन. नाऊ. नाऊचं पण देन. जस्टच्या खाली लिहा नाऊ. नाऊ. नाऊचं सुद्धा देच येईल. लिहून झालं असेल.
ठीक आहे. जस्ट देन. आता पुढचं आहे, डायरेक्टचे इनडायरेक्ट करण्याचे मुख्य 4 प्रकार आहेत. आता मी तुम्हाला अगोदर बघितलं की सांगितलं वाक्याचे 4 प्रकारमध्ये डायरेक्ट इनडायरेक्टचं कशा प्रकारे 4 प्रकारमध्ये आपण बनवतो. म्हणून डायरेक्टचे इनडायरेक्ट करण्याचे मुख्य 4 प्रकार आहेत. पुढचा टॉपिक लिहा. डायरेक्टचे इनडायरेक्ट करण्याचे मुख्य 4 प्रकार आहेत. मुख्य 4 प्रकार आहेत. त्याच्यामध्ये लिहा. एक पहिला प्रकार, पहिला आहे असरेटिव्ह सेंटेन्स, विधानार्थी वाक्य. या चारही प्रकारांमध्ये आपल्याला डायरेक्ट वाक्याचं इनडायरेक्ट वाक्य बनवायचं आहे. पहिला आहे असरेटिव्ह सेंटेन्स, दुसरा आहे इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्सेस, प्रश्नार्थक वाक्य. पहिला विधानार्थी वाक्य, दुसरा इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्सेस प्रश्नार्थक वाक्य, तिसरा आहे इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस आणि चौथा एक्सक्लॅमेटरी सेंटेन्सेस उद्गारवाचक वाक्य. अशा 4 वाक्यांमध्ये आपल्याला डायरेक्ट वाक्याचं इनडायरेक्ट वाक्यामध्ये रूपांतर करायचे आहेत. आता आपण हे जे प्रिव्हियस नॉलेज पाहतो आहे, प्रिव्हियस नॉलेज फार महत्त्वाचं आहे. ज्यावेळेस आपण प्रत्यक्ष डायरेक्ट वाक्याचं इनडायरेक्टमध्ये रूपांतर करू त्यावेळेस. जे नवीन विद्यार्थी जॉईन झालेले असतील त्यांनी सुद्धा ही माहिती लिहून घ्या. हा व्हिडिओ वाटल्यास नंतर बघा. आता तुम्ही पूर्ण डिटेल दिलेली माहिती आता क्लास संपल्यावर लगेच मला तुम्ही ते पाठवा. ठीक आहे. आता हे झालं आपले प्रिव्हियस नॉलेज. आपण ते बघितलेत. 6 प्रकारामध्ये आपण ते प्रिव्हियस नॉलेज बघितले आणि आता 6ही प्रकार या ठिकाणी आपल्याला रिपीट करावे लागतील. आता आपण या ठिकाणी काय शिकलेलो आहोत? पहिली गोष्टमध्ये वाक्याचं या ठिकाणी आपण पहिल्यांदा बघितलं की डायरेक्ट वाक्याचं इनडायरेक्टमध्ये रूपांतर करताना कोणकोणते बदल आपल्याला करायचे आहेत, कोणते बदल आपल्याला माहिती असले पाहिजेत हे आपण पाहिलेलं आहे. बरोबर. तर हे बदल करत असताना पूर्वज्ञान म्हणून आपण पाहिलं की प्रोनाऊनमध्ये होणारे बदल, डायरेक्ट वाक्यामध्ये आलेलं प्रोनाऊन इनडायरेक्टमध्ये ते वाक्य करताना काय त्याच्यामध्ये बदल होतो ते आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर सहाय्यकारी क्रियापदामध्ये होणारे बदल तो आपण बघितलेला आहे. टेन्समध्ये होणारा बदल बघितलेला आहे. त्याच्यानंतर आपण पाहिले की वाक्याच्या प्रकारानुसार, वाक्याच्या 4 प्रकारानुसार डायरेक्ट वाक्याचं इनडायरेक्ट वाक्यामध्ये कशा प्रकारे रूपांतर करायचं आहे ते आपण पाहिलेलं आहे. तर आपण आता त्यांचे नियम काही लिहून घेणार आहोत. विधानार्थी वाक्याची इनडायरेक्टमध्ये करताना पहिल्यांदा आपण त्या वाक्यानुसार आपण या ठिकाणी बदल लिहून घेणार आहोत. आता आपण पहिल्यांदा पाहणार आहोत की विधानार्थी वाक्याचे इनडायरेक्ट वाक्यामध्ये रूपांतर करतानाचे नियम. म्हणून आता लिहा. पहिला 1, विधानार्थी वाक्याचे इनडायरेक्ट करणे. स्क्रीन तुम्हाला मी शेअर करतो. विधानार्थी वाक्याचे इनडायरेक्ट करणे. त्याच्यामध्ये नियम 1 खाली लिहा. विधानार्थी वाक्याचे इनडायरेक्ट करणे. नियम 1. आवाज येतो ना तुम्हाला?
तर त्याच्यात पहिला नियम आहे, वाक्यात एकच व्यक्ती बोलत असल्यास. बघा, नीट समजून घ्या. वाक्यात एकच व्यक्ती बोलत असल्यास सेड किंवा सेड टू पैकी सेड वापरावे. जर डायरेक्ट वाक्यामध्ये बोलणारे एकच व्यक्ती असेल तर सेड त्या ठिकाणी ऑलरेडी दिलेलं असतं रिपोर्टेड वर्ब, तर सेडच वापरायचं आहे त्या ठिकाणी. परंतु जर दोन व्यक्ती बोलत असल्यास सेड ऐवजी टोल्ड वापरावे. एकाच व्यक्ती बोलत असल्यास सेड किंवा सेड टू पैकी सेड वापरावे, तर दोन व्यक्ती बोलत असल्यास टोल्ड वापरावे किंवा टोल्ड लिहावे, टोल्ड करावे. हा एक पहिला नियम आहे, लक्षात घ्यायचा आहे की वाक्यात बोलणारी एकच व्यक्ती असेल तर सेड टूच, पण दोन व्यक्ती राम सेड टू श्याम असं असेल, सेड टू श्याम, तर त्यावेळेस मात्र राम टोल्ड श्याम अशा प्रकारे वापरावे लागेल. म्हणून जर एकच, जसं आपण पाहिलं पहिल्या वाक्यामध्ये केदार सेड, तसं केदार सेड टू मोहन, सेड टू जर राहिलं असतं तर मात्र केदार टोल्ड मोहन अशा प्रकारे आपल्याला वापरावे लागले असते. ठीक आहे. दुसरा जोड शब्द दॅट वापरावा. हे तुम्हाला आधी मी सांगितलं होतं की जर त्या डायरेक्ट स्पीचचं इनडायरेक्ट स्पीच करताना दोन्ही रिपोर्टिंग व्हर्ब आणि रिपोर्टेड स्पीच जोडण्यासाठी दॅट हा शब्द त्या ठिकाणी कंपल्सरी वापरला जातो. पण कुठल्या वाक्यामध्ये? आपण विधानार्थी वाक्याचे इनडायरेक्ट स्पीच पाहतो आहे. विधानार्थी वाक्याचे इनडायरेक्ट स्पीच करताना आपल्याला हे नियम वापरायचे आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पूर्वी आपण जे अगोदर पाहिलेले आहेत त्यानुसार इनडायरेक्ट मध्ये काही बदल असतील, म्हणजे मग ते काळामध्ये बदल असतील, त्याच्यानंतर प्रोनाउन मध्ये बदल असतील, ऑक्झिलरी व्हर्ब मध्ये बदल असतील, ते बदल आपल्याला या ठिकाणी करायचे आहेत. आता या ठिकाणी एक्झाम्पल पाहूया आपण. उदाहरणार्थ अमित सेड, या ठिकाणी एक्झाम्पल बघा. उदाहरणार्थ अमित सेड आय एम रीडिंग अ बुक. बघा, अमित सेड आय एम रीडिंग अ बुक. अमित म्हणाला मी पुस्तक वाचत आहे. आता एकच व्यक्ती या ठिकाणी आहे, त्यामुळे ह्या डायरेक्ट वाक्याचं इनडायरेक्ट करताना आपल्याला या ठिकाणी सेडच वापरायचं आहे. अमित सेड दॅट ही इज रीडिंग अ बुक. अमित सेड दॅट ही इज रीडिंग अ बुक. आता या ठिकाणी आपण जसं अगोदर पाहिलेल्या नियमामध्ये सेड टू किंवा सेड एकच व्यक्ती आहे, म्हणजे या ठिकाणी अमित ही एकच व्यक्ती आहे आणि म्हणून या ठिकाणी सेड हा शब्द आपण घेतलेला आहे. दॅट हे सेड, अमित सेड आणि इन्व्हर्टेड कॉमामध्ये जे वाक्य आहे आय एम रीडिंग अ बुक, या दोन्ही वाक्यांना जोडण्यासाठी त्या ठिकाणी दॅट हे कंजंक्शन या ठिकाणी वापरलेलं आहे. जसं आपण अगोदर प्रोनाउन मध्ये बदल पाहिला, आय ऐवजी काय ही किंवा शी घेतो. जर अमितच्या जागी जेंडर बदल असेल, फिमेल असेल, तर त्या ठिकाणी शी हा शब्द आपल्याला वापरावा लागला असता. ठीक आहे. अमित सेड आय एम रीडिंग अ बुक. अमित सेड दॅट ही इज रीडिंग अ बुक. इथं ही वॉज रीडिंग अ बुक आपल्याला घ्यायचं आहे ॲक्च्युली. अमित सेड वॉज, अमित सेड दॅट ही वॉज करा त्या ठिकाणी. इज ही कॉम्प्युटर मिस्टेक आहे, प्रिंटिंग मिस्टेक. ही वॉज रीडिंग अ बुक, कारण टेन्समध्ये आपल्याला बदल करायचा या ठिकाणी, म्हणून वाक्य येईल अमित सेड दॅट ही वॉज रीडिंग अ बुक. सेकंड सेंटेन्स आहे ही सेड टू हिज मदर. आता बघा दुसरं वाक्य, ही सेड टू हिज मदर कॉमा इंटू डबल इन्व्हर्टेड कॉमा आय एम गोइंग टू मार्केट. He said to his mother, comma into double inverted comma, I am going to market.
तो त्याच्या आईला म्हणाला की मी मार्केटमध्ये जात आहे. मग या ठिकाणी ही आणि मदर हे दोन आहेत, दोन व्यक्ती आहेत. म्हणून या ठिकाणी सेड टू ऐवजी काय वापरायचं आहे, टोल्ड वापरायचे, जसं आपण पहिल्या नियममध्ये बघितले. ही टोल्ड हिज मदर. दोन्ही वाक्यांना जोडण्यासाठी या ठिकाणी काय घेतलेले आहे, दॅट हे कंजक्शन घेतलेले. दॅट ही या ठिकाणी बरोबर आहे बघा. ही वॉज गोइंग टू मार्केट. ही वॉज गोइंग टू मार्केट. अशा प्रकारे एक व्यक्ती असेल, सेडच्या ऐवजी सेडच वापरला जातो. एकापेक्षा जास्त व्यक्ती बोलत असतील तर टोल्ड हे वापरतात. हे दोन्ही एक्झाम्पलमधून तुम्हाला पाहायला मिळेल. तिसरं वाक्य लिहा. स्टुडंट सेड. थर्ड सेंटेन्स. स्टुडंट सेड comma into double inverted comma, we have completed our homework. स्टुडंट सेड. स्टुडंट म्हणजे एकच व्यक्ती आहे. we have completed our homework. या ठिकाणी सेम. स्टुडंट सेड दॅट दे, वीच्या ऐवजी दे, हॅवच्या ऐवजी हॅड, completed आवरच्या ऐवजी देअर होमवर्क. फुल स्टॉप. इनडायरेक्ट स्पीचमध्ये इन्व्हर्टेड कॉमा हा निघून जातो. इन्व्हर्टेड कॉमा लिहायचा नसतो. ठीक आहे. नेक्स्ट सेंटेन्स लिहा. टीचर सेड टू मीना. टीचर सेड टू मीना कॉमा इंटू डबल इन्व्हर्टेड कॉमा, यू मे कम इन. टीचर सेड टू मीना comma into double inverted comma, you may come in. त्याचं इनडायरेक्ट मध्ये लिहिताना टीचर टोल्ड मीना, सेड टूच्या ऐवजी टोल्ड, दॅट शी माइट गो इन. कमच्या ऐवजी काय घेतो, गो. इन. मेचं इनडायरेक्ट मध्ये माइट हा वापरायचा. त्यामुळे जे जे शब्द आपण या ठिकाणी बदल केलेला आहे तो बदल आपण अगोदर लिहून घेतलेला आहे. त्यामुळे टीचर टोल्ड मीना दॅट शी माइट गो इन. नेक्स्ट सेंटेन्स. फादर सेड आय एम गोइंग टू मुंबई टुमारो. फादर सेड इंटू कॉमा इंटू डबल इन्व्हर्टेड कॉमा, आय एम गोइंग टू मुंबई टुमारो. वडील म्हणाले की मी उद्या मुंबईला जात आहे. इनडायरेक्ट स्विचमध्ये करायचं वाक्य लिहा. फादर सेड दॅट, दॅट ह्या शब्द या ठिकाणी घ्यायचं आहे. फादर सेड दॅट ही वॉज गोइंग टू मुंबई टुमारो. फादर सेड दॅट ही वॉज गोइंग टू मुंबई टुमारो ऐवजी द नेक्स्ट डे. टुमारो ऐवजी द नेक्स्ट डे. अशा प्रकारे हे 5 वाक्य आपण डायरेक्टचे इनडायरेक्टमध्ये करून घेतलेले हे विधानार्थी वाक्य आहेत. तुम्ही तुमच्या टेक्स्टबुकमधूनचे 5 वाक्य घ्यायचेत विधानार्थी आणि ते डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचमधून आणि ते डायरेक्ट इनडायरेक्टमध्ये बनवायचे. आता ही वाक्य कोणती घ्यायची आहेत, तर ही वाक्य तुम्ही पहिला आपला युनिट नंबर 1.2 आहे द फन दे हॅड, त्यामध्ये तुम्हाला डायरेक्ट इनडायरेक्टची वाक्य मिळते आणि ते विधानार्थी वाक्य शोधायची आणि त्याच्यामधून ते लिहायचे आहेत किंवा तुम्ही इतर टेक्स्टबुकमधून घेऊ शकता. तर अशा प्रकारे विधानार्थी वाक्याचा आपण या ठिकाणी इनडायरेक्ट स्पीच बघितलं आहे आणि हे विधानार्थी वाक्याचं इनडायरेक्ट स्पीचमध्ये रूपांतर करतानाचे जे नियम आहेत ते आपण या ठिकाणी पाहिले आहेत. तर आता दुसरा वाक्याचा प्रकार आहे तो म्हणजे इंट्रॅगेटिव्ह सेंटेन्स, म्हणजे प्रश्नार्थक वाक्याचे इनडायरेक्ट करताना. दुसरा प्रकार जो आहे तो प्रश्नार्थक वाक्याचे इनडायरेक्ट करताना. आता प्रश्नार्थक वाक्य म्हणजे इंट्रॅगेटिव्ह सेंटेन्स किती प्रकारचे आहेत, कोण सांगतं? हाऊ मेनी टाइप्स ऑफ इंट्रॅगेटिव्ह सेंटेन्सेस? एनीवन नोज? तर 2 प्रकार आहेत. त्याच्यामध्ये हे प्रकार पण मी तुम्हाला सांगितले होते शिकवताना. याच्यामध्ये 2 प्रकार जे आहेत ते एक तर पहिला आहे
येस नो टाईप क्वेश्चन म्हणजे येस किंवा नो हा प्रश्नार्थक वाक्य, येस नो टाईप क्वेश्चन. आणि दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे WH क्वेश्चन. येस नो टाईप आणि WH क्वेश्चन्स आहे. याच्यामध्ये येस नो टाईप म्हणजे काय आणि WH क्वेश्चन म्हणजे काय तुम्हाला मी सांगितलेलं आहे. येस नो टाईप क्वेश्चन मीन्स ज्या प्रश्नाचं उत्तर येस किंवा नो या दोन्ही शब्दांपैकी एका शब्दामध्ये देता येते, त्या शब्दाला येस नो टाईप क्वेश्चन असे म्हणतात. आणि WH क्वेश्चन म्हणजे काय, की WH क्वेश्चन म्हणजे ज्या प्रश्नाचं सुरुवात WH वर्डने होते, WH शब्दाने होते, त्या शब्दाला WH टाईप क्वेश्चन असे म्हणतात. किंवा ज्या प्रश्नाची उत्तरं येस किंवा नो या शब्दामध्ये देता येत नाही, त्या शब्दाला WH टाईप क्वेश्चन असे म्हणतात. आणि म्हणून हे इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्सचे दोन प्रकार या ठिकाणी आहेत. ते आपण आता आज लिहून घेणार आहोत. आता मी तुम्हाला स्क्रीन पुन्हा शेअर करतो. लिहा. इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्सेस प्रश्नार्थक वाक्याचे इनडायरेक्ट करताना. प्रश्नार्थक वाक्याचे इनडायरेक्ट करताना लिहा. ठीक आहे. दिसते एक स्क्रीन दिसते तुम्हाला? स्क्रीन दिसत असेल तुम्हाला, हे सेशन तुम्हाला आवडलं असेल नक्की लाईक करा. आणि जर तुम्हाला काही याच्यामध्ये तुम्हाला काही प्रश्न असतील, अडचणी असतील तर तुम्ही मेसेज बॉक्समध्ये टाईप करून लिहू शकतात किंवा पर्सनली मला नंतर इन्फॉर्म करू शकतात. इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स इनडायरेक्ट करताना. प्रश्नार्थक वाक्याचे दोन प्रकार पडतात. लिहा खाली. प्रश्नार्थक वाक्याचे दोन प्रकार पडतात. एक येस/नो प्रश्नार्थक वाक्य आणि सेकंड WH प्रश्नार्थक वाक्य. WH प्रश्नार्थक वाक्य. या दोन्ही प्रकारापैकी पहिला प्रकार बघू. येस/नो प्रश्नार्थक वाक्याचे इनडायरेक्ट करणे. येस/नो प्रश्नार्थक वाक्याचे इनडायरेक्ट करणे. ठीक आहे. नियम, त्याचे नियम लिहा. नियम 1. सेड/सेड टू काढून आस्क वापरावे. प्रश्नार्थक वाक्यामध्ये नेहमी सेड किंवा सेड टू ऐवजी आस्क वापरले जाते. सेड किंवा सेड टू काढून आस्क वापरावे. ज्या प्रकारे आपण विधानार्थी वाक्यामध्ये जोड शब्द दॅट वापरला, कंजंक्शन दॅट वापरला, तर प्रश्नार्थक वाक्यामध्ये कंजंक्शन म्हणून इफ वापरावा. प्रश्नार्थक वाक्यामध्ये कंजंक्शन म्हणून इफ वापरावा.
तिसरा नियम आहे, ज्या वाक्याची सुरुवात डू डज ने झाली आहे, ज्या वाक्याची सुरुवात डू डज ने झाली आहे ते काढून टाकावे व क्रियापदाचा भूतकाळ करावा. डू डज ने झाली असेल तर क्रियापद हे भूतकाळामध्ये लिहिले जाते. चौथा पॉइंट आहे, ज्या वाक्याची सुरुवात डीड ने झाली असेल ते काढून टाकावे पूर्ण भूतकाळात. जर वाक्य डू डज ने सुरुवात झाली असेल तर त्या वाक्यामध्ये डीड वापरावा, आणि जर वाक्य डीड ने सुरुवात झाली असेल तर मात्र त्याच्यामध्ये भूतकाळ हॅड प्लस पास्ट पार्टिसिपल म्हणजेच कंटिन्युअस टेन्स या ठिकाणी वापरावा. ज्या वाक्याची सुरुवात डीडने झाली असेल ते काढून टाकावे व वाक्य पूर्ण भूतकाळ या ठिकाणी वापरायचं आहे. पूर्ण भूतकाळात हॅड प्लस पास्ट पार्टिसिपल पूर्ण भूतकाळात लिहावे. त्याच्यानंतर पाचवा नियम आहे, डू डज नसणारी वाक्ये साधी करून इनडायरेक्ट करावीत. आणि डू डज जर प्रश्नार्थक वाक्य नसेल तर ती सिंपल वाक्यामध्ये लिहून तो इनडायरेक्ट स्पीचमध्ये लिहावा. आणि सहावा आहे नियम, वाक्य साधे करणे म्हणजेच व्यक्ती व टू बीची रूपे. साधे करणे म्हणजे काय? व्यक्ती व टू बीची रूपे किंवा सहाय्यकारी क्रियापदे यांच्या ठिकाणांची अदलाबदल करणे होय. याची उदाहरणं बघायची. 1. आर यू हॅपी? कुठल्या प्रकारचा प्रश्न आहे हा? आर यू हॅपी? व्हॉट टाइप ऑफ क्वेश्चन इज दिस? दिस इज येस नो टाइप क्वेश्चन. आर यू हॅपीचं जर साधं वाक्य बनवायचं असेल तर आपल्याला कसं बनवता येईल? यू आर हॅपी. हे साधं वाक्य बनवलेलं आहे आपण. हे इनडायरेक्ट मध्ये नाही आहे, लक्षात घ्या. फक्त साधे वाक्य बदलणे म्हणजे काय? वाक्याची अदलाबदल करणे म्हणजेच काय? शेवटचा 6वा नियम जो आपण पाहिलेला आहे, तर तो नियम काय आपण पाहिला आहे की वाक्य साधे करणे म्हणजे व्यक्ती व टू बीची रूपे सहाय्यकारी क्रियापद यांच्या ठिकाणी अदलाबदल करणे. उदाहरणार्थ दिलेलं आहे, त्याचं उदाहरणार्थ अदलाबदल म्हणजेच काय? आर यू हॅपी? तर त्याचं यू आर हॅपी. कॅन यू प्ले? तर यू कॅन प्ले. अशा प्रकारे साधी वाक्य करून घ्यायची आहेत. जर डायरेक्ट इनडायरेक्ट मध्ये असतील, डायरेक्ट स्पीचमध्ये येस नो टाईपचे क्वेश्चन असतील. कॅन यू प्ले? वुड यू कम? यू वुड कम. मे आय कम? आय मे कम. अशा प्रकारे दिलेली वाक्य ही साधी आपल्याला करून घ्यायची आहेत. ठीक आहे. अशा प्रकारे आपण साधी वाक्य करून घेतल्यानंतर आपल्याला त्या वाक्याचा डायरेक्ट मधून इनडायरेक्ट बनवायचं आहे. आता बघूया इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सचं इनडायरेक्ट बनवतानाच कशा प्रकारे बदल झालेले आहेत ते. आता या ठिकाणी पहिलं वाक्य आहे, आता या ठिकाणी आपण बघितलं की त्यांचे जे काही नियम्स आहेत किंवा त्याच्यामध्ये काय बदल करून घ्यायचे आहेत ते आपण पाहिलेलं आहे. आता आपण प्रत्यक्ष सेंटेन्सेस बघणार आहोत की प्रत्यक्ष इंट्रोगेटिव्ह वाक्य हे डायरेक्ट मधून इनडायरेक्ट करताना काय बदल आपण आपल्याला करायचे आहेत आणि आपण या ठिकाणी करू शकतो. जसं आपण असर्टिव्ह सेंटेन्सचं पाहिलेलं आहे,
त्याच प्रकारे आपल्याला इंट्रॅगेटिव्ह सेंटेन्ससुद्धा डायरेक्टमधून इनडायरेक्टमध्ये रूपांतर करताना आपण जे नियम पाहिलेले आहेत त्या पद्धतीने आपण काही खाली वाक्य दिलेले आहेत ते आपण करूया. आता मला कोणी एक वाक्य मी त्यांना देतो, तुम्हाला देतो आणि ते वाक्य तुम्ही लिहून घ्या नोटबुकमध्ये आणि ते मला इनडायरेक्टमध्ये रूपांतर करून पाठवा. म्हणजेच तुम्हाला किती समजलेलं आहे ते मला कळेल. एक पहिलं वाक्य लिहा. त्याचं उत्तर तुम्हाला लगेच सांगणार पण आहे. अमित सेड, कॉमा इंटू डबल इन्व्हर्टेड कॉमा. अमित सेड, कॉमा इंटू डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये लिहा. डू यू ॲग्री विथ मी? क्वेश्चन मार्क आणि डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट. अमित सेड, कॉमा इंटू डबल इन्व्हर्टेड कॉमा. डू यू ॲग्री विथ मी? क्वेश्चन मार्क डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट. येतंय का बघा तुम्हाला? तुम्हाला येत नसेल तर काही हरकत नाही, परंतु येतंय का बघा, ट्राय करा अँड ट्राय टू सेंड मी. मला पाठवा, बघूया कोणाला जमतंय. पहिले नोटबुकमध्ये सोडून घ्या, नंतर मी तुम्हाला त्याची उत्तर देतो. ठीक आहे, कोणी प्रयत्न केला का? नोटबुकमध्ये सोडून ठेवा वाटल्यास. आता आपण याची उत्तरं पाहू. पहिलं वाक्य तुम्ही एक्झाम्पलमध्ये लिहिलेलंच आहे. त्याच्यामध्ये लिहा अमित सेड, डू यू ॲग्री विथ मी? एक्झाम्पल्स. अमित सेड, डू यू ॲग्री विथ मी? अमित आस्क, दोन्ही वाक्य जोडण्यासाठी या ठिकाणी काय घेतलं? इफ. सेड ऐवजी काय घ्यायचं? आस्क. दोन्ही वाक्य जोडण्यासाठी इफ. डू यू ॲग्री विथ मी? यूच्या ऐवजी ही, कारण अमित आहे या ठिकाणी. जसं आपण त्या ठिकाणी लिहून घेतले, एक वचनी असेल, यूज असेल तर यूच्या ऐवजी ही या ठिकाणी घ्यायचं. ही, इफ ही ॲग्रीड, ॲग्रीचा पास्ट टेन्स ॲग्रीड विथ हिम. इफ ही ॲग्रीड विथ हिम. दुसरं आहे ही सेड, डज शी प्रिपेअर मील? क्वेश्चन मार्क डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट. ही सेड इंटू डबल इन्व्हर्टेड कॉमा डज शी प्रिपेअर मील, डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट. ही सेड ऐवजी काय घेणार? आस्क. ही आस्क इफ शी प्रिपेअर्ड मील. इफ शी प्रिपेअर्ड मील. नेक्स्ट सेंटेन्स आहे थर्ड. कविता आस्क हर मदर. या ठिकाणी पुन्हा आस्क आलेला आहे बघा. या ठिकाणी जर दोन व्यक्ती असतील तर तेव्हा आस्क हा शब्द वापरला जातो. कविता आस्क हर मदर, कॉमा इंटू डबल इन्व्हर्टेड कॉमा. आर यू मेकिंग स्वीट्स? क्वेश्चन मार्क डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट. तर याचं इनडायरेक्ट करताना कविता आस्क हर मदर इफ शी वॉज मेकिंग स्वीट. कविता आस्क हर मदर इफ शी वॉज मेकिंग स्वीट्स. नेक्स्ट सेंटेन्स आहे अमित आस्क केदार. आता हे ठिकाणी दोन व्यक्ती असले तरी आस्कच आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे. अमित आस्क केदार, कॉमा इंटू डबल इन्व्हर्टेड कॉमा. विल यू प्ले विथ हिम? क्वेश्चन मार्क इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट. आन्सर लिहा. अमित आस्क केदार इफ ही वुड प्ले विथ हिम. पाचवा प्रश्न आहे, पाचवा एक्झाम्पल्स आहे. टीचर सेड, डिड यू कम्प्लीट युअर स्टडी? क्वेश्चन मार्क डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट. टीचर सेड, डिड यू कम्प्लीट युअर स्टडी? तर या वाक्याचं कसं येईल सांगा. तर या ठिकाणी टीचर सेड
if, teacher said, if he had completed his study. Teacher said if he had completed his study. डीडच्या ऐवजी या ठिकाणी काय घेतलेलं आहे आपण नियम दिलेला आहे बघा. 5वा नियममध्ये डीड असेल तर पास्ट पार्टिसिपल क्रियापदाचं पूर्ण भूतकाळ या ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे. ठीक आहे. याचं 5वाचं आन्सर आहे टीचर आस्क. टीचर आस्क if he had completed his study. Teacher asked if he had completed his study. The next आहे WH प्रश्नार्थक वाक्याचे इनडायरेक्ट करणे. आपण एवढा WH प्रश्न आपण पाहणार आहोत. नंतर आपण नेक्स्ट पुढचे पॉईंट्स आहेत ते नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूया. आता एक 5 मिनिटाचा टॉपिक आपल्याला या ठिकाणी संपवायचा आहे. 5 मिनिटानंतर आपला तास या ठिकाणी संपेल. सर्वांनी व्यवस्थित लिहून घ्या. WH प्रश्नार्थक वाक्याचे इनडायरेक्ट करणे लिहा. WH प्रश्नार्थक वाक्याचे इनडायरेक्ट करणे. नियम 1 सेड किंवा सेड टू काढून आस्क वापरावे. सेम नियम आहे. WH प्रश्नार्थक वाक्याचे इनडायरेक्ट करणे. ठीक आहे. सेड किंवा सेड टू काढून आस्क वापरावे. दुसरा WHचा प्रश्नार्थक शब्द जोड शब्द वापरावा. म्हणजे जो प्रश्नार्थक शब्द वापरलेला असेल तो जोड शब्द वापरावा. ज्या वाक्यात डू डज आले आहे ते काढून टाकावे. व वाक्य साध्या भूतकाळात लिहावे किंवा रूपांतर करावे. व वाक्य साध्या भूतकाळात रूपांतर करावे. ठीक आहे. ज्या वाक्यात डीड आल्या ते काढून टाकावे. चौथा नियम आहे ज्या वाक्यात डीड आल्या आहे ते काढून टाकावे. व वाक्य पूर्ण भूतकाळात रूपांतर करावे. व वाक्य पूर्ण भूतकाळात रूपांतर करावे. आणि 5वा नियम आहे या ठिकाणी डू डज डीड नसलेली वाक्ये साधी करून इनडायरेक्ट करावीत. डू डज डीड नसलेली वाक्ये साधी करून इनडायरेक्ट करावीत. वाक्य साधे करणे म्हणजे आपण पाहिलेलं आहे की फॉर एक्झाम्पल या ठिकाणी एक्झाम्पल आहे. वाक्य साधी करणे म्हणजे काय. हू आर यू. हू आर यूचं साधं वाक्यामध्ये येईल हू यू आर. हे साधी करून वाक्य त्या ठिकाणी आपल्याला लिहायचं. हू यू आर. व्हॉट कॅन आय डू फॉर यू. व्हॉट आय कॅन डू फॉर यू. व्हॉट आय कॅन डू फॉर यू. अशा प्रकारे वाक्य साधी करणे म्हणजे ते वाक्य सिंपल वाक्यामध्ये लिहायचे. आता याचे एक्झाम्पल्स बघूया. डायरेक्ट वाक्याचं इनडायरेक्ट वाक्यामध्ये करतानाचे एक्झाम्पल्स. या ठिकाणी एक्झाम्पल्स. पहिलं वाक्य लिहा. ही सेड कॉमा इंटू डबल इन्व्हर्टेड कॉमा व्हॉट डू यू वॉन्ट क्वेश्चन मार्क इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट. व्हॉट डू यू वॉन्ट. आता नियम पहिला सेड ऐवजी काय आस्क घ्यावे. ही सेड ऐवजी ही आस्क. दोन्ही वाक्य जोडण्यासाठी WH टाईपचा शब्दच या ठिकाणी आपल्याला वापरायचा आहे. म्हणजे व्हॉट जसंच त्या ठिकाणी लिहायचं आहे. आणि व्हॉट डू यू वॉन्टचं साधे वाक्य बनायचं आहे. साधे वाक्य बनवायचं आहे. म्हणजेच त्याच्यामुळे काळामध्ये त्या ठिकाणी बदल करायचे. व्हॉट ही वॉन्टेड. यूच्या ऐवजी ही. व्हॉट ही वॉन्टेड. नेक्स्ट सेंटेन्स. ही सेड टू हर कॉमा इंटू डबल इन्व्हर्टेड कॉमा वेअर डज शी गो. ही आस्क हर वेअर शी वेंट. ही आस्क हर वेअर शी वेंट. तिसरं वाक्य आहे. फादर आस्क हिज सन. फादर आस्क हिज सन when did your exam starts into double inverted comma when did your exam starts question mark double inverted comma or किंवा single inverted comma complete. when did your exam start. Father asked his son when his exam had started. Father asked his son
व्हेन हिज एक्झाम हॅड स्टार्टेड. डीड असेल तर क्रियापदाचं आपलं टेन्स पूर्ण भूतकाळ या ठिकाणी वापरायचा आहे. चौथं एक्झाम्पल आहे, केदार आस्क्ड स्मिता वेअर आर यू गोइंग. केदार आस्क्ड स्मिता वेअर शी वॉज गोइंग. आणि पाचवं एक्झाम्पल आहे, मदर आस्क्ड मीना हाऊ इज युअर न्यू स्कूल. मदर आस्क्ड मीना हाऊ हर न्यू स्कूल वॉज. अशा प्रकारे या ठिकाणी आपण प्रश्नार्थक वाक्याचे डायरेक्टमधून इनडायरेक्ट करताना नियम पाहिलेले आहेत. या ठिकाणी आपला तास संपलेला आहे. जे विद्यार्थी या ठिकाणी जॉईन झालेले आहेत त्यांनी हा संपूर्ण वर्गपाठाच्या नोटबुकमध्ये लिहून घ्या. ठीक आहे, भेटूया पुन्हा नेक्स्ट लेक्चरमध्ये. पुन्हा कंटिन्यू आपण करणार आहोत. ओके, गुड बाय.